हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये मी शोभा तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण ब्रेडपासून खूप छान टेस्टी असा नाश्ता तयार केलेला आहे, तो आज आपण बघणार आहे. गरम कढईमध्ये आपण थोडेसे तेल घालून गरम केलेले आहे आणि त्यामध्ये 2-3 कांदे चिरून घेतलेले आहेत. ते आपण तेलामध्ये परतून 1-2 मिनिटे भाजून घेत आहे. 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, थोडेसे अद्रक किसून घेतलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. ती आपण तेलामध्ये परतून भाजून घेत आहे. 1 शिमला मिरची आपण चिरून घेतलेली आहे, ती आपण तेलामध्ये परतून घेणार आहे. 1 गाजर आपण वरची साल काढून बारीक चिरून घेतलेले आहे, तेही आपण तेलामध्ये परतून थोडा वेळ भाजून घेणार आहे. बाजारातून मी स्वीट कॉर्न मका आणलेली, तर ती मी हळद आणि मीठ लावून मक्याची कणसे शिजवून घेतलेली, तर त्यातील आपण थोडीशी मक्याचे दाणे यामध्ये घालून परतून घेत आहे. 3 बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत, तर ते मी बारीक करून घेतलेले आहेत, तर तेही आपण यामध्ये घालून परतून घेणार आहे. चवीसाठी आपण यामध्ये मीठ टाकत आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकत आहे. पिझ्झा मसाला आपण यामध्ये 1 चमचा टाकत आहे आणि 1 चमचा आपण ऑर्गॅनो यामध्ये टाकत आहे. तर आपण आपल्या आवडीनुसार चिली फ्लेक्स किंवा रेड चिली पावडर यामध्ये टाकून एकत्र मिक्स करून घेतले तरी चालेल. तर आपण वापरलेल्या साहित्यामध्येच ही भाजी खूप छान लागते. मसाले टाकल्यानंतर ही आपण सर्व भाजी एकत्र मिक्स करून परतून घेणार आहे. तयार केलेली भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आहे. ब्रेडपासून आपण नाश्ता तयार करत आहे, त्यासाठी आपण 7 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत. ब्रेडच्या स्लाइसच्या कडा आपण बाजूला काढून कापून घेत आहे, तर त्याचे आपण ब्रेड क्रम्स तयार करणार आहे. तर 7ही ब्रेडच्या आपण कढईच्या कडा आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्या आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण ब्रेडचा भुगा तयार करून एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. 7 ब्रेड स्लाइसचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण 3-4 चमचे कोमट दूध घालून बारीक करून घेतलेले आहेत. तर दूध घातल्यामुळे चव छान लागते, पण जास्त पण दूध आपल्याला घालायचे नाही आहे. कढईमध्ये तयार केलेली भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आहे, तर ते आपण तयार केलेली भाजी आता यामध्ये घालत आहे. अर्धी वाटी चीज चिरून घेतलेले आहे, तेही आपण यामध्ये घालणार आहे. तर ही भाजी आणि ब्रेड सर्व मिळून येण्यासाठी आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा कॉर्नस्टार्च किंवा तांदळाचे पीठ घालून एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. तर यामध्ये मी 1 वाटी तांदळाचे पीठ घातलेले आहे आणि सर्व एकत्र मिक्स करून मळून घेतलेले आहे. तर आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून मळून घ्यायचे आहे. हाताला थोडेसे तेल लावून आपण तयार केलेल्या पिठाचा छोटासा गोळा घेऊन आपण आपल्या आवडीप्रमाणे त्याचे गोल किंवा टिक्कीगत आकार देऊन आपण ते तयार करून घ्यायचे आहेत. तर बाजारामध्ये विकत फिंगर रोल्स मिळतात, त्या पद्धतीने मी तयार करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला रोल्स तयार करून घ्यायचे आहेत. रोल आपल्याला चांगले तयार करून घ्यायचे आहेत, नाहीतर ते तळताना तेलामध्ये फुटतील. त्यामुळे आपल्याला रोल तयार करताना चांगले एकसारखे मळून रोल तयार करून घ्यायचे आहेत. तर आपण सर्व पिठाचे अशा पद्धतीने रोल्स तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण रोल तयार करून घेणार आहे. तर सर्व पिठाचे आपण अशा पद्धतीने रोल तयार करून घेतलेले आहेत. 3-4 चमचे आपण मैद्याचे पीठ घेतलेले आहे. मैद्याचे किंवा तांदळाचे पीठ आपल्याला घ्यायचे आहे. यामध्ये आपण थोडेसे पाणी घालून पीठ एकत्र मिक्स करून घेत आहे. तर पीठ आपल्याला जास्त पण पातळ करायचं नाही आहे, थोडंसंच पाणी घालून आपण आता पीठ एकत्र मिक्स करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. रोल प्रत्येक वेळी पिठामध्ये एकत्र मिक्स करून घेताना आपल्याला चमच्याने पीठ एकत्र चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता तयार केलेले रोल आपण एक घेऊन मैद्याच्या पिठामध्ये बुडवून घेणार आहे आणि नंतर त्याच्यावरती आपण तयार केलेले ब्रेडचे क्रम्स लावून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपण रोल तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व रोल तयार करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण सर्व ब्रेडचे रोल तयार करून घेतलेले आहेत. तर हे तयार केलेले रोल आपल्याला 10-15 मिनिटे तरी फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत आणि नंतर आपल्याला जेव्हा खायचे असतील तेव्हा आपल्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि गरम केलेल्या तेलामध्ये जेवढे रोल बसतील तेवढे आपण तळण्यासाठी
सोडणार आहे। ब्रेडचे रोल्स आपल्याला लगेच पलटी करायचे नाही आहेत, तर मीडियम गॅसवरती 10 मिनिटानंतर तळून झाल्यानंतर मग पलटी करून दोन्ही बाजूंनी तळून झाल्यानंतर असा कलर आल्यानंतर आपण काढून घेणार आहे। तर असे ब्रेडचे रोल तयार करून आपण फ्रीजरमध्ये 15-20 दिवसांसाठी ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला खायचे तेव्हा आपण फ्रीजमधून काढून तेलामध्ये तळून गरमागरम पाहिजे त्या वेळेला खायला घेऊ शकतो। तर आता पावसाळा आहे आणि अशा पद्धतीने तयार केलेले ब्रेडचे रोल्स खायला खूप टेस्टी लागतात। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। हे रोल आपण खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकतो। खूप टेस्टी असा नाश्ता तयार झालेला आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।